आवाज मानदेशाचा। पुण्यातील पर्वती पायथा परिसरात पाळीव कुत्र्याच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत एका तरुणाने पोलिसांमध्ये धाव घेतली। या तक्रारीनंतर संबंधित कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। जय भवानी नगर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीकडे गेल्या 6 वर्षांपासून पाळीव कुत्रे आहेत। त्यापैकी एका कुत्र्याने परिसरातील नागरिकांना वारंवार चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत। या कुत्र्याने आतापर्यंत तब्बल 10 ते 12 जणांना चावा घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या। दरम्यान 3 जून रोजी सायंकाळी जय भवानी नगर परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या मांडीला संबंधित कुत्र्याने चावा घेतला। नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने आणि वारंवार सूचना देऊनही आवश्यक खबरदारी न घेतल्याच्या आरोपावरून मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 तारखेला एक पर्वती पोलीस स्टेशनला फिर्याद आलेली होती की क्षीरसागर कुटुंबियांनी एक शराबी नावाचं डॉग पाळलेला आहे आणि त्यांच्या कुत्र्यांनी वारंवार यापूर्वी सुद्धा इतर अनेक लोकांना चावा घेतलेला आहे आणि त्या दिवशी आम्हाला सुद्धा चावा घेतलेला आहे आणि मालकाचं त्या कुत्र्या बाबतीतचं वर्तन हे अतिशय निष्काळजीपणाचं आहे। याबाबत पर्वती पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद दिलेली होती। त्याप्रमाणे पर्वती पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झालेला आहे। BNS 291 प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे। प्राण्यांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणाचं वर्तन करणं जो गुन्हा त्याला 6 महिन्याची आणि दंडाची कारावासाची शिक्षा आहे अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे। फिर्यादीमध्ये 10 ते 12 लोकांना यापूर्वी चावा घेतला असा उल्लेख केलेला आहे। अधिक तपास पोलीस स्टेशन करत। हा गुन्हा क्षीरसागर कुटुंबियांच्यावरती झालेला आहे। भागवत क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, मल्हारी क्षीरसागर। ऍक्च्युली यांनी पाळलेले जे डॉग आहेत त्याचं त्यांनी काळजी घेणं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे त्यांचं कर्तव्य आहे। त्यामुळे त्यांनी निष्काळजीपणा केला दिसतं। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।